नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत नाश्त्यासाठी झटपट होणारा एक पदार्थ, तो म्हणजे लावलेले पोहे. हा एक पारंपरिक पदार्थ आहे. विशेष म्हणजे आज आपण हे पोहे अजिबात गॅस न पेटवता करणार आहोत. सध्या उन्हाळा सुरू आहे, वातावरणात प्रचंड उष्णता आहे. अशा वेळी तासनतास गॅसजवळ उभं राहून काम करणं नको वाटतं. नाश्त्यासाठी काहीतरी झटपट करायचं आहे आणि तेही चवदार. अशा वेळी तुम्ही हे लावलेले पोहे करू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. लावलेले पोहे करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत. बघा, हे पातळ पोहे आहेत, जे आपण चिवड्यासाठी वापरतो ते. पोहे मी आधी स्वच्छ निवडून घेतले, पाकडून घेतलेले आहेत आणि आपल्याला पोह्यांसाठी कच्चेच पोहे वापरायचे आहेत. 2 वाट्या पोहे म्हणजे वजनी म्हणाल तर बरोबर 100 ग्रॅम पोहे आहेत. सुरुवातीला आधी आपण यामध्ये 1 टेबलस्पून कच्चं तेल घालायचं आणि तेल आपण संपूर्ण पोह्याला हाताने असं व्यवस्थित लावून घेऊया. तेल लावून झालं की यानंतर आपण यामध्ये तिखट घालणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धा टीस्पून घरगुती लाल तिखट आणि अर्धा टीस्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी घेतलेले आहे. अर्धा टीस्पून गोडा मसाला घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं. 1 टीस्पून साखर घालायची. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आणि 1 लहान टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. यानंतर आपण 1 लिंबाचा रस घालायचा. आंबट गोड तिखट चवीचे हे लावलेले पोहे चवीला अप्रतिम लागतात. आणि आता आपण ही सगळी साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हातानेच कालवायचं, म्हणजे सगळी साहित्य पोह्यांना व्यवस्थित लागली जातात आणि पोहे चवदार बनतात. म्हणूनच यांना लावलेले पोहे असं म्हणतात. लावलेले पोहे करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. यामध्ये साहित्यही प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार घालत असतो. सगळी साहित्य हाताने कालवल्यामुळे बघा, पोह्यांना ती व्यवस्थित लागले गेलेले आहेत. कांदा टोमॅटोचा ओलावा आणि लिंबूरस यामुळे आपण यामध्ये घातलेले सगळे मसाले पोह्यांना व्यवस्थित लागले जातात. पोहे हवे तसे मऊसर होतात. अजिबातच ते वातड होत नाहीत किंवा खाताना चिवट लागत नाहीत. सगळ्यात शेवटी आपण 2 टेबलस्पून फुटाण्याची डाळ घालायची. इथं तुम्ही तळलेले शेंगदाणे घालू शकता, भाजलेले शेंगदाणे घालू शकता किंवा दाण्याचं कूट देखील वापरू शकता. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पुन्हा सगळी साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत. आता अजिबात गॅस पेटवायचा नाही, म्हणून मी फुटाण्याची डाळ घातली, नाहीतर यामध्ये तळलेले शेंगदाणे चवीला अप्रतिम लागतात. बघा, आता आपले हे लावलेले पोहे तयार आहेत. आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा, पोह्यांना रंग किती सुरेख आला आहे, दिसायलाच किती छान दिसत आहेत. त्याहीपेक्षा ते चवीला अप्रतिम झालेले आहेत. असे हे झटपट होणारे लावलेले पोहे तुम्ही घरी एक वेळ नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.